मोठी बातमी समोर येतेय। पुणे स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुन्हाट गावातून अटक केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। 2 दिवस उसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला जेवण मिळत नव्हतं, त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता। पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याला पकडलेला आहे। अखेर रात्री 1 वाजता तो कॅनलच्या जवळ झोपलेला असताना शोध मोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला। त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले। सध्या त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवलेला आहे। पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आलेला असून तुर्तास एवढंच सांगता येईल अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिलेली आहे। आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे 100 जणांचे पथक तयार करण्यात आले होते। उसाच्या शेतात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचा वापर देखील करण्यात आला। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे। 5:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने एका तरुणीवर अत्याचार करून शिरूर तालुक्यातील गुन्हाट गाव गाठलं। दुपारपर्यंत तो घरीच होता। त्यानंतर त्यानं कीर्तनातही सहभाग नोंदवला। मात्र टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये स्वतःचा फोटो दिसताच त्यानं तातडीनं घर सोडून पळ काढलाय।